सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 2 चरित्र पाहणार आहोत। पहिलं चरित्र आहे औसा प्रति वाकमू दिघमू अनुवादू। औसा प्रति स्वामी वाकमू दिघमू याचा अनुवाद करतात आणि नेमकी कथा कशी घडली ते स्वामी सांगतात। हे वाकम दिगमची कथा काय आहे नेमकी हे आपण आज पहिल्या चरित्रामध्ये पाहणार आहोत। आजच्या या ज्ञानसत्रामधील दुसरं चरित्र आहे वच्चिष्ट लवणाक्षाण कथन। वच्चिष्ट म्हणजे हातचालाखी दाखवणारा, नजरबंदीचा खेळ करणारा जो जादूगर असतो तसा जादूगर, त्याची आणि लवण राजाची कथा स्वामी इथे सांगतात। आख्यान सांगतात, काय नेमकी कथा घडली होती ते सांगतात, कोण्या प्रसंगावर सांगतात आणि ती कथा कशी आहे नेमकी। खूप महत्त्वपूर्ण कथा आहे। आपल्या जीवनामध्ये या कथेचा जो बोध आहे तो बोध फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या कथेपासून जर आपण बोध घेतला तर आपण आपलं जीवन हे नक्कीच सुखकर बनवू शकतो आणि नक्कीच आपण परमेश्वर प्राप्त करून घेऊ शकतो। तर अशी ही कथा आहे। कथा थोडी मोठी आहे आणि त्यामुळे आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण 2च लीळा पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रातील लीळा पण नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। नवीन दर्शकांसाठी सूचना, तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, कारण मी असेच स्वामींचे ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज अपलोड करत असतो आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत अविरतपणे पोहोचत राहतील जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 512। औसा प्रति वाकमू दिघमू अनुवादू। औसा प्रति स्वामी वाकमू दिघमू असा अनुवाद करतात। सर्वज्ञे म्हणितले नायका तुम्हा झाली वाकमू दिघमूची वाणी, ते कैसे जी स्वामी जगन्नाथा। स्वामी म्हणतात औसांना, नायका तुम्हाला वाकमू दिघमूची वाणी झाली, म्हणजे तसं बोलणं तुमच्यावर नक्की बरोबर ठरते। तर हे नेमकं वाकमू दिघमू वाणी काय आहे हे काय औसांना समजत नाही आणि म्हणून या वाणीविषयी औसा प्रश्न करतात, ते कैसे जी स्वामी जगन्नाथा, म्हणजे वाकमू दिघमू वाणी नेमकी आहे तरी काय बरं, सांगा आम्हाला। सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, एके एकाची पायके केली। एक कोणीतरी व्यक्ती होता, तो एका माणसाजवळ नोकरी करण्यासाठी थांबतो, नौकर म्हणून। त्याचा धनी आवायासी निघाला। त्याचा धनी जो आहे तो आवायासी गेला, म्हणजे तो शौचाला गेलेला आहे धनी। घोडे त्याचा हाती दिधले। त्या धन्याकडे काही घोडे होते, ते घोडे त्या नौकराच्या हातामध्ये दिले, म्हणजेच त्या घोड्यांचा लगाम जो आहे तो त्यांच्या हातामध्ये दिला, त्या नौकराच्या हातामध्ये। आवायासी गेला, शौचासाठी गेला तो धनी। तव कर्रे पाणीयासी आले। ते पाणवठा होता आणि त्या पाणवठ्यावर कर्रे म्हणजे उंट आलेले आहेत पाणी पिण्यासाठी। तव घोडे बुजाले। हे जे घोडे होते हे घोडे बुजाडले, म्हणजे घाबरून गेले। एवढा मोठा प्राणी आला, कधी आयुष्यात पाहिला नाही त्या घोड्यांनी, आणि एकदमच ते उंट आले आणि पाणी प्यायला लागले, तर हे घोडे घाबरून गेले। घोडे निघोणी गेले, घोडे बुजाडले आणि निघून गेले। या नौकराने धरून ठेवलं होतं, परंतु घोड्याच्या ताकदीपुढे या नौकराची काय ताकद चालणार आहे। उगीच सायंटिस्ट लोक इंजिनची पॉवर जी आहे ते हॉर्स पॉवर मध्ये गणती नाही करत। अश्व म्हणजे फार सामर्थ्यवान एक प्राणी आहे, हॉर्स पॉवर किंवा अश्वशक्तीचं इंजिन आपण बोलतो की नाही। तर हे कशामुळे म्हणतात, कारण घोड्यांमध्ये खरंच खूप ताकद असते। तर अशा या घोड्यांनी लगाम तोडून पलायन केलं तिथून। कडियाळे हाती राहिले।
हातामध्ये फक्त त्या घोड्यांच्या लगामी राहिल्या. घोडे निघून गेले. मग म्हणताये आगा आगा येला सांगे पहिला, दिघमू आले वाकमू गेले, ठिकठोळ हाती ठेले, तैसी परी तुम्हा झाली नायका. तर हा काय म्हणतो, आगा आगा येला सांगे पहिला, दिघमू आले वाकमू गेले. हा माणूस म्हणतो त्या पलीकडच्या माणसाला सांगा की दिघमू आले आणि वाकमू गेले म्हणजे दीर्घमान असणारे आले, दिघमू आले आणि वाकमू गेले. दिघमू म्हणजे काय, तर दीर्घमान असणारे असे ते उंट ते आले, आणि वाकमू गेले म्हणजे खाली मान घालून चालणारे घोडे हे निघून गेले. असं पलीकडच्या माणसाला सांगा, आमच्या धन्याला सांगा, असं हा नौकर म्हणतो. म्हणजे त्याला मालकाचं नावही माहिती नाही. ठिकटोळ हाती ठेले म्हणजे लगाम फक्त हातामध्ये राहिले आमच्या. तैसी परी तुम्हा झाली नायका, तशी परी तुमची झाली नायका, असं स्वामी औसांना म्हणतात. कवन आले कवन गेले ऐसे काही नेना नायका, कोण आलं आणि कोण गेलं हेही तुम्हाला माहिती नाही, असं स्वामी औसांना म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 513. वचिष्ठ लवणाक्षाण कथन, महादायसे पुराण ऐकोणी आली. वचिष्ठ लवणाक्षाण कथन. वचिष्ठ म्हणजे नजरबंदीचा खेळ करणारा जादूगर किंवा हात चालाकी दाखवणारा, ज्याला काही मंत्रतंत्र येतात थोडेफार, असा व्यक्ती. तर त्याची आणि लवण राजाची आख्यायिका देव सांगतात. कथन करणे म्हणजे सांगणे. महादायसे पुराण ऐकोणी आली, महादायसा पुराण ऐकून आल्या. मग महादायसी गोसाविया ते पुसिले, मग महादायसांनी स्वामींना विचारलं, जी जी वचिष्ठ लवणाक्षाण सांगता ती हे साच जी. मग महादायसांनी विचारलं स्वामींना की जी जी वचिष्ठ लवणाक्षाण लोक सांगतात हे साच जी म्हणजे ते खरं आहे का. सर्वज्ञ म्हणितले साच बाई. स्वामी म्हणतात बरोबर आहे. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात लवणूराव सिंहासनी बैसला होता, पुढा पेखणे होत असे. स्वामी म्हणतात बाई ती आख्यायिका बरोबर आहे, खरी आहे. स्वामी मग ती आख्यायिका सांगतात. लवण नावाचा राजा सिंहासनावर बसलेला होता. पुढा पेखणे होत असे. पुढा पेखणे चालू होते म्हणजे नृत्य करत होत्या काही नर्तिका. तव लाघविया एकू आला. एक लाघविया म्हणजे जादूगार आला तिथे. तो सभेअंतू पीस भवंडुनी गेला. तो सभेमध्ये पीस भवंडून गेला, पीस फिरवून गेला. इतुलेनी तयासी निद्रा आली. त्याने काय केलं, एक मोरपंख हातामध्ये घेऊन त्या सभेमध्ये असं फिरवलं ते मोरपंख आणि तो निघून गेला. आणि एवढ्याने त्या राजाला निद्रा आली म्हणजे झोप लागली. आणि तो हे देखो लागला. त्या राजाला झोपही लागली आणि त्याला स्वप्न दिसायला लागलं. स्वप्नामध्ये काय पाहतो तो पारधीसी निघाला. तो राजा पारधी करण्यासाठी म्हणजे शिकार करण्यासाठी निघालेला आहे. तव पुढा सोरू निघाला. असाच तो अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेला असताना समोरून एक सुवर पळत होतं, एक डुक्कर पळत होतं. तो सोरा पाठी लागला. त्या रानडुकराच्या पाठीमागे हा राजा लागला. परिवारू एकीकडे पडिला. त्या राजासोबत जे काही सैन्य होतं, सैन्याची तुकडी होती, तो परिवार एकीकडे राहून गेला. सोरू जाताये. तो जो सोरू होता म्हणजे ते जे डुक्कर होतं ते लागलं पळायला जोरात. आणि घोडा पाठी लागताये. आणि ते घोडं पण त्या आता डुकराचा पाठलाग करायला लागलेला आहे. त्या घोड्यावर तो राजाही बसलेला आहे. सोरे एकीकडा घातले आणि त्याने घोडा प्रतवला. तर त्या सोराने काय केलं, एक मध्येच कडा लागला. त्या कड्यावरून उडी घेतली त्या डुकराने. उडी मारून पलीकडे निघून गेला. आणि मग त्या राजाने काय केलं, एकदमच जास्त गतीमध्ये घोडा होता तरी पण त्याने त्या गतीमध्येच त्या घोड्याला परतवलं म्हणजे वळवलं त्याला. मग आता एकदम अशा स्पीडमध्ये घोडा वळवला. त्या घोड्यालाही कळत नव्हतं आता काय करावं. घोडा लागला अजूनच जोरात पळायला. घोडा आवरेना. लगाम कितीही आवळून धरला, कितीही आवरला तरी घोडा काय आवरत नव्हता राजाला. घोडा नियंत्रणाच्या बाहेर गेला होता, आउट ऑफ कंट्रोल झाला होता घोडा. त्याने एका वृक्षाची खांदी धरली. मग राजाने काय ठरवलं की आता या घोड्यावर बसून काय फायदा नाही, कुठं कोण्या खड्ड्यात नेऊन टाकेल आपल्याला आता काही सांगता येणार नाही. खड्ड्यात पडून मरण्यापेक्षा त्याने मग काय ठरवलं की धावता धावताच तो जो घोडा धावत होता त्या घोड्यावर तो बसलेला होता, परंतु अशा धावणाऱ्या घोड्यावरून त्यानं काय केलं, एका झाडाची फांटी धरली. घोडा निघोणी गेला. राजाने झाडाची फांटी धरली. राजा अधर झाला वरच्यावर. घोडा खालून निघून गेला. तो तया वृक्षा तळी राहिला. मग त्या झाडाखालीच तो थांबला. कारण त्याचं सैन्य कुठे राहून गेलं, या घोड्याने कुणीकडे आणलं काही समजत नव्हतं राजाला. आणि शेवटी तो ठरवतो की आता कुठेच जायचं नाही, संध्याकाळची वेळ होत आलेली आहे, याच झाडाखाली थांबायचं.
अनेगी परीचे क्रूरे सावजे बोबाती. रात्र झाली आणि वेगळ्या वेगळ्या परीचे जे सावज आहेत, मग वाघ असू शकतो, सिंह असू शकतो, लांडगे असू शकतात किंवा अस्वल असू शकतात, चिते असू शकतात, जे काही जंगलामध्ये प्राणी असतात, हिंस्र प्राणी, ते सर्व लागले ओरडायला. पक्षीकुळा रात्री भेव लागला. पक्षीकुळ म्हणजे पक्षीही ओरडायला लागले. मग या राजाला भीती वाटायला लागली. रात्री भेव लागला, राजा घाबरून गेला. उदयाची उठला मार्गी जाता येतो ताण्हेला. मग रात्र कशी तरी काढली आणि सकाळ झाल्यानंतर उठला तो. रस्त्याने लागला जाण्यासाठी. तव ताण्हेला, खूप तहान लागलेली आहे राजाला. भुकेला, भूकही लागलेली आहे. ऐसा जाताय, असा रस्त्याने जात होता. तो महाराची अंडोरी, एक महाराची मुलगी, तिची डोई पाण्याचा करा. त्या महाराच्या मुलीच्या डोक्यावर एक पाणी भरून मडकं ठेवलेलं होतं. ते तापण्यासी जातीये. ती जी बाई आहे ती तापण्यासी जातीये, म्हणजे ती बाई शेतामध्ये किंवा रानामध्ये जात होती पाणी घेऊन, सरपण जमा करण्यासाठी. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर काम करत असताना, सरपण जमा करत असताना तहान लागते, म्हणून ती बाई एक मडकभर पाणी डोक्यावर घेऊन चाललेली होती, जंगलामध्ये गेल्यानंतर पाणी पिता येईल म्हणून. तो तेने म्हणितले मज पाणी पिओ घाली का. राजा म्हणतो त्या पोरीला की मला पाणी प्यायला दे. तो त्या म्हणितले, ती मुलगी म्हणते मी महारी. तव तेने म्हणितले होसी ना का महारी. राजा म्हणतो अशील महार, मला काय करायचं, मला पाणी दे पिण्यासाठी. तव त्या म्हणितले, मग ती मुलगी म्हणते माझा वरे तू होसी तरी घालीन. ती मुलगी म्हणते तू जर माझा वरे तू होशील, म्हणजे माझ्याशी जर तू विवाह करशील तर मी तुला पाणी देईल पिण्यासाठी. तर त्याने म्हणते हा होईन. मग तो राजा म्हणतो काही हरकत नाही, तुझा पतीही व्हायला तयार आहे मी, मला पाणी दे प्यायला. मग तिया तयासी पाणी पेयो घातले. मग त्या मुलीने त्या राजाला पाणी पिण्यासाठी दिलं. मग ते पुढा तो मागायसी, ते महारवाड्या घेऊन आली. मग ती मुलगी निघाली घरी जाण्यासाठी, महारवाड्याकडे जाण्यासाठी. ती मुलगी समोर, राजा पाठीमागे चालत आहे. महारवाड्यामध्ये येऊन पोहोचले. आपल्या मायबापा ते म्हणितले मिया आपण्यासी वरे तू जोडीला. मग ती मुलगी म्हणते मायबापांना की मी माझा पती जोडीला म्हणजे मिळवलेला आहे. ती म्हणितले तू दैवाची भाग्याची, तू आपण्यावरे तू जोडीला. मग मायबाप म्हणतात खरंच तू दैवाची भाग्याची आहेस, एवढा मोठा माणूस तुला वरेत म्हणून भेटला. मग तयासी तिघे लेंकरुये झाली. मग त्या राजाचं आणि त्या महाराच्या मुलीचं लग्न झालं. त्या राजापासून त्या मुलीला 3 मुलं झाले. तेथ 12 वर्षे होता, त्याच घरी 12 वर्ष होता राजा. मग तेथ दुकळू पडिला, तिथे दुष्काळ पडला. मग ती तेथोणी निघाली. लेकर बाळांचे पोट भरायचे म्हटल्यानंतर एका जागी राहून कसं चालेल. मग हे दोघे जण लेकरांना घेऊन निघतात. तव एक लेकरू सरले ते संस्कारिले. रस्त्याने प्रवास करत असताना एक लेकरू सरलं, रस्त्यामध्येच त्याचा अंतिम संस्कार केला. मग पुढा निघाली. मग पुढा निघाली म्हणजे दोघ जण समोर निघाले. तव दुसरे सरले, दुसरेही लेकरू सरलं, तेही संस्कारिले. त्याही लेकराचा अंतिम संस्कार दोघांनी केला. मग पुढारी निघाली. मग पुन्हा पुढे निघाले. तव ते ताण्हेली आगामी ताण्हेली, तो करा भराव्या गेला. मग पत्नी म्हणते राजाची की मला खूप तहान लागली, पाणी आणा पिण्यासाठी. तर मग तो राजा निघून जातो पाणी आणण्यासाठी. करा भरून आणला, पाणी भरून आणलं मडक्यामध्ये. तव ती दोघे सरली, म्हणजे जे एक मूल उरलं होतं ते मूल आणि त्या मुलाची आई म्हणजे ती महाराची मुलगी, ते दोघही सरले. ते संस्कारली. मग तो जो शेवटचा मुलगा उरला होता आणि त्या राजाची पत्नी म्हणजे महाराची मुलगी, ते एका ठिकाणी त्यांचाही अंतिम संस्कार केला. ते संस्कारिली सरणावरी घातली. मग दुःखे आरंभळला. संस्कार करण्यासाठी सरण रचलं, सरणावर ठेवलं त्यांना. मग त्याला खूप दुःख झालं, दुःखे आरंभळला. मग सरणांतू उडी घालाव्या अंग तुकाविले. आणि मग तो राजा पण काय म्हणतो, आता एवढं दुःख झालं मला, जगून तरी काय करू मी. मग तोही सरणामध्ये उडी टाकायला तयार झाला होता. तो प्रधाने थापटिले. तेव्हा प्रधान त्यांना थापटतो आणि डोळे उघडिले. हा राजा तर राज्यसभेमध्ये होता, स्वप्नामध्ये त्याला एवढं दुःख भोगावं लागलं. आणि असा दुःख करत असताना प्रधानाला वाटते राजा असा काय करतोय, झोपेमध्ये दुःख का करतोय. म्हणून प्रधानाने काय केलं, त्याला थापटलं थोडंसं की राजेसाहेब काय झालं, तुम्ही असं का करताय. मग त्या राजाने डोळे उघडले. या काही देखले ते साच की हे साच. मग राजा म्हणतो अरे मी जे एवढा वेळ पाहिलं ते खरं आहे की हे साच, म्हणजे आता मी राज्यसभेत बसलेलो आहे हे खरं आहे. तव प्रधाने पुसिले. मग प्रधान विचारतो
काही म्हणजे नेमकं झालं तरी काय राजेसाहेब सांगा आम्हाला. मग तेणे अवघी गोष्टी तया पुढे सांगितली. मग राजाने सर्व वृत्तांत त्याने जो स्वप्नामध्ये पाहिला, जे स्वप्न त्याने पाहिलं ते सर्व वृत्तांत प्रधानाला सांगितलेला आहे. मग ठाणा घोडा पाहती, आणि मग राजा अश्वशाळेमध्ये जाऊन पाहतो की तो घोडा जागेवर आहे की नाही, ज्या घोड्यावर बसून हा शिकारीला गेला होता. तो घोडा नाही, पाहतात तर काय, अश्वशाळेमध्ये घोडा नाही. मग तेने म्हणितले, मग तो राजा म्हणतो प्रधानाला, चाला मी ते ठाये दाखवीन. राजा प्रधानाला म्हणतो, चला माझ्या बरोबर, मी ते सर्व ठिकाण तुम्हाला दाखवतो. मग पहावया गेले, आणि मग राजा आणि प्रधान ते सर्व ठिकाण पाहण्यासाठी गेले की मी कुठे होतो, मी कुठे मुलांना जाळलं म्हणजे अंतिम संस्कार केला, हे सर्व राजा ते ठिकाण दाखवण्यासाठी निघालेला आहे. दोघे जण गेले. मी या वाटा पारधी निघाला. राजा म्हणतो, या रस्त्याने मी पारधीसाठी निघालो, या वाटा मी पडला, या वाटेने मी पडलो. येथ सोरू निघाला म्हणजे या रस्त्याने मी जात असताना, या वाटा मी पडला म्हणजे या रस्त्याने मी निघालो, त्यावेळेस रस्त्यामध्ये मला सोरू निघाला म्हणजे रस्त्यामध्ये मला एक डुक्कर दिसलं पळताना. ये झासी सोरे घातले म्हणजे या टोकावरून त्या सुवराने उडी घेतली आणि मी या टोकावरून खाली पडलो असतो, परंतु मी गडबडीमध्ये घोडा जो आहे तो परतवला म्हणजे वळवला. या वृक्षाची खांदी म्या धरली आणि या झाडाची मी फांदी धरली आणि घोड्याला सोडून दिलं. येथ महाराजची अंडोरी भेटली. मग समोर जातो आणि सांगतो की इथे इथे मला महाराजची मुलगी भेटली. येथ 12 वर्षा होता, आणि मग जिथे तो 12 वर्ष होता राजा स्वप्नामध्ये, त्या ठिकाणावर प्रधानाला नेलं त्या राजाने. तो म्हातारा बाहेरी निघाला. त्या राजाचा सासरा बाहेर निघाला. स्वप्नामध्ये जो सासरा होता तोच सासरा तिथे होता. तेही म्हणितले, तो सासरा म्हणतो, आमचे जावाई होते. तो सासरा म्हणतो, आमचे पण एक जावाई होते, ते दुकाळाचा वरिखी गेले म्हणजे दुष्काळाच्या वर्षामध्ये ते निघून गेले. ते याची सारखे होते, या राजासारखेच आमचे जावाई होते, असा तो सासरा म्हणतो. मग तेथोणी निघाले, आणि मग तो तेथून निघाला राजा आणि प्रधान. मग एक लेंकरू येथ संस्कारिले, येथ एक संस्कारिले, येथ दोघे संस्कारिले. मग राजा म्हणतो, इथे मी एका माझ्या लेकराला जाळलं म्हणजेच मी इथे एका माझ्या लेकराचा अंतिम संस्कार केला, इथे दुसऱ्या लेकराचा अंतिम संस्कार केला, आणि या ठिकाणी तिसऱ्या लेकराचा आणि त्या लेकराच्या आईचा अंतिम संस्कार मी केलेला आहे, असं राजा सांगतो. मग म्या सरणांतू उडी घालावी तो तुवाचे वविले. मग राजा म्हणतो, अरे मी यांना सरणावर ठेवलं, शेवटचं जे लेकरू उरलं होतं आणि त्या लेकराची आई सरणावर ठेवली मी, आणि मी आता त्या सरणामध्ये उडी मारणारच होतो की तेवढ्यामध्ये तुवाचे वविले म्हणजे तू मला उठवलं. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, संसारू म्हणजे हा दीर्घ स्वप्नुगा साच म्हणून घेवणे. आणि अशी कथा सांगितल्यानंतर स्वामी म्हणतात, संसार म्हणजे काय आहे तर एक दीर्घ स्वप्न आहे. कारण आपण ज्या वेळेस झोपतो तर झोपेमध्ये आपल्याला एक 5 मिनिटाचं किंवा 2 मिनिटाचं असं स्वप्न पडते, ते छोटंसं स्वप्न आहे. ते जसं स्वप्न खोटं असते त्याचप्रमाणे हे जे संसारामध्ये गुरफटलेले जीव आहेत, हा जो संसार आहे, हा संसार म्हणजे स्वामी म्हणतात एक दीर्घ स्वप्न आहे. 50-60 वर्षाचं हे स्वप्न आहे. या स्वप्नामध्ये चांगली पुण्याची कमाई केली तर चांगलं आहे, आणि पापच कमावून गेलात तर मग नरकच नरक भोगावे लागतील भविष्यामध्ये. ज्यावेळेस आपण हे शरीर सोडून जाऊ त्यावेळेस आपल्याला नरकच भोगावे लागतील, असं स्वामी म्हणतात. तर अशा या संसारिक जीवासाठी देवाने हे एक कथा सांगितलेली आहे, आणि म्हणून देव म्हणतात की संसार म्हणजे हा एक दीर्घ स्वप्न आहे, आणि या स्वप्नामध्येच आपण सर्वजण रममान झालेलो आहोत. या स्वप्नाच्या बाहेर आपण निघालो पाहिजे, यासाठी देवाने आपल्याला ही कथा सांगितलेली आहे. काय म्हणतात स्वामी, संसारू म्हणजे दीर्घ स्वप्न गा साच म्हणून घेऊ नये. खरंच हा संसार आता खरंच आहे, सत्यच आहे, म्हणून त्याला घेऊन बसता येणार नाही आपल्याला. लटिका म्हणून सांडो नये. मग आता जे संसारामध्ये गुरफटलेले आहेत जीव, त्यांना असं कळालं, मग आता त्यांना असं वाटेल की संसार खोटा आहे, लगेच त्यागून द्यावा, सोडून द्यावा, तर तसंही करता येत नाही. संसारामधल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत तेवढ्या पार तर पाडाव्या लागतील. संसारामध्ये एकतर गुंतायचंच नव्हतं, आता गुंतलो आपण तर मग त्या जबाबदाऱ्या पार पाडूनच आपल्याला तो संसार सोडावा लागणार आहे. आणि त्या जबाबदाऱ्या जर पार पाडतोच म्हटलं तर 100 वर्ष जगले तरी जबाबदाऱ्या पार पडणार नाहीत बरं का तुमच्या. कारण कसं असते, माणसाचा हव्यास कधीच कमी होत नाही, वाढतच जातो. पहिलं माणूस म्हणतो की जाऊ दे आता एकदा मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं की संन्यास घेऊ, आणि मग मुलाचं आणि मुलीचं लग्न होते, आणि नंतर मग या व्यक्तीला वाटते चला
एकदा नातवांचं तोंड बघूया आणि नंतर संन्यास घेऊया. मग आता नातवाची वाट पाहत बसतात. मुलीला मुलगी झाली, मुलाला मुलगी झाली, मुलगा झालाच नाही अजून. मग आता ते मुलीला मुलगा होण्यासाठी किंवा मुलाला मुलगा होण्यासाठी मग या देवाला नवस बोल, त्या देवाला नवस बोल, खेटा कर, हे कर, ते कर, ते कर. मग त्याच्यामध्ये बरेच वर्ष निघून जातात. मग प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी नवस केल्यानंतर मुलगा होतो आणि मग मुलगा झाल्यानंतर आनंद होतो आणि मग असं वाटते आता माझ्या मुलाची मुलगी बरीच मोठी झाली, चला एकदा नातीचं लग्न पाहूया एकदा डोळे भरून आणि मग संन्यास घेऊया. तर अशी ही लालसा, असा हा हव्यास वाढतच जातो माणसाचा. आणि म्हणून जबाबदाऱ्या ह्या कितपत तुम्ही ठरवल्या आहेत संन्यास घेण्यासाठी? 55 वर्षापर्यंत चालते, 55 वर्षापर्यंत पूर्ण कामं आटपा आणि 56 लागायच्या अगोदर संन्यास घ्या, तर ते संन्यास घेणं कामाचं आहे. नाहीतर मग 56च्या नंतर जरी संन्यास घेतला तरी काही हरकत नाही. 56 मध्ये संन्यास घेतलेला उत्तम आहे असं आपल्याला आपल्या शास्त्राच्या माध्यमातून कळते. आता यामध्ये पण वैज्ञानिक कारणं भरपूर आहेत बरं का. देवाने तरी आपल्याला 56 सांगितलेलं आहे, 4-5 वर्ष वाढवून दिलेले आहेत. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि जे काही आपलं फिजिकल फिटनेस आहे त्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपण 50व्या वर्षीच अनुसरण घेतलं पाहिजे. त्याचे काय बेनिफिट्स आहेत हे जर सांगायला गेलो तर त्यासाठी मला वेगळा व्हिडिओ तयार करावा लागणार आहे. आणि जे काय मी बेनिफिट्स सांगणार आहे ते बेनिफिट्स एकदम सायंटिफिकली प्रूव्ड असतील. तर बघूया, एखाद्या दिवशी तसा पण व्हिडिओ तयार करेलच मी. परंतु सध्या जर मी ते सांगायला गेलो तर विषयांतर होईल आणि बराचसा वेळ आपला त्यामध्येच निघून जाईल. तर स्वामी काय म्हणतात की आपली जबाबदारी आपण पूर्ण करावी. 50च्या अगोदर संन्यास घेतला तर खूपच छान. यामागचे कारण काय आहेत मी तुम्हाला ते सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवणारच आहे एखाद्या व्हिडिओमध्ये. परंतु सध्याला आपण म्हणूया देवाने 56 सांगितली तर 56च्या अगोदर अनुसरण घेतलं पाहिजे आणि जास्त हव्यास नको करायला. असा हव्यास करत राहिलात तर तुम्हाला मरण येईल, परंतु तुमची काही जबाबदारी पार पाडल्या जाणार नाही, तुमची जबाबदारी संपणार नाही. यावरी गोसावी स्वप्नाचा आणि खाराणियाचा दृष्टांत निरूपिला. या प्रसंगावर स्वामींनी खाराणियाचा आणि स्वप्नाचा दृष्टांत सांगितलेला आहे. सर्वज्ञ म्हणते कहणी एकूण जैला असे तो स्वप्न देखे. स्वामी म्हणतात कोणीतरी एक झोपलेला होता, तो स्वप्न पाहतो, म्हणे मी वाघे खादला ऐसे दुःख भोगी. स्वप्नामध्ये तो म्हणतो अरे मला वाघाने खाल्लं, वाघाने खाल्लं. त्याला स्वप्न काय पडते की एक वाघ येतो आणि त्याला खाऊन टाकतो. तो दुःख करायला लागलेला आहे, खूप दुःख होत आहे की वाघाने मला धरलं आणि वाघ मला आता फाडून खात आहे. दुसरं स्वप्न पडते लगेच, हस्ती वळगला ऐसे सुख भोगी. दुसरं स्वप्न काय पडते, एकदम मस्त अशी मोठी अंबारी आहे हत्तीवर सजवलेली. हत्तीही मोठा, अंबारीही मोठी, त्यामध्ये बसून त्याची मिरवणूक निघत आहे. मग त्याला खूप सुख होते की मला एवढी मान्यता होत आहे. चेओ येतो दोन्ही नाही, त्याला जाग येते, पाहतो तर काय काहीच नाही तिथे. ना मला वाघाने खाल्लं ना मी अंबारीत बसलो हत्तीच्या. परी सुख दुःख भोगले ते काही लटके. परंतु त्याने जे सुख भोगलं आणि दुःख भोगलं ते काही लटके, म्हणजे ते काय खोटं आहे का? ते तर खरं आहे. त्याला दुःख झालं आणि सुखही झालं. ना सुख दुःख भोगले ते साच. स्वामी म्हणतात जे सुख आणि दुःख भोगलं त्याने ते खरंच सुख आणि दुःख होतं. तरी वाघे खादला हे लटिके, हस्ती वळगला हे लटिके, परी सुख दुःख भोगले ते साचची. स्वामी म्हणतात वाघाने त्या माणसाला खाल्लं हेही खोटं होतं. हत्तीच्या अंबारीमध्ये बसून त्याची मिरवणूक निघाली हेही खोटं होतं. परी सुख दुःख भोगले ते साचची, परंतु त्याने जे सुख आणि दुःख भोगलं ते खरं होतं. सर्वज्ञ मितले बाई कहूनी एकूणी जेला असे तो अंथरुणी मुती. मग स्वामी खाराण्याचा दृष्टांत सांगतात. स्वामी म्हणतात कोणीतरी एक व्यक्ती अंथरुणामध्येच लघवी करतो. तो झोपलेला होतो आणि स्वप्न पडते त्याला. कसं स्वप्न पडते, म्हणे मी दारा गेला सागळ घेतली. तो व्यक्ती म्हणतो स्वप्नामध्ये मला असं दिसलं की मी हातामध्ये पाण्याची पिशवी घेतली, घराच्या बाहेर गेलो, तिथे मग लघवी केली आणि शौच केले, हातही धुतला. चेईला तव लटिके. आणि तो व्यक्ती स्वप्नातून जागरूक होतो, झोपेतून उठतो आणि पाहतो तर त्याला असं दिसते की तो स्वतः अंथरुणामध्येच आहे, कुठे उठला नाही, बाहेर गेला नाही लघवी करण्यासाठी, अंथरुणामध्येच पडून होता आणि त्याने अंथरुणामध्येच लघवी केलेली आहे. परिखाराणी ते साच. स्वामी म्हणतात स्वप्नामध्ये त्याने जे पाहिलं, बाहेर गेला तो लघवीसाठी, त्याने जे पाहिलं लघवी केली, हात वगैरे धुवून घरामध्ये आला, हे स्वप्न होतं.
उठून बसला तर ते सर्व खोटं होतं, बाहेर कुठे गेलाच नाही तो. परंतु जी लघवी झाली अंथरुणामध्ये ते तर झालेली होती. ते धुतल्या बिन न फिटे. आता ते जे अंथरुण आहे ते धुतल्याशिवाय ते खाराने म्हणजे ते जी लघवी केलेली आहे ते फिटणार आहे का नाही? ते अंथरुण तर त्याला धुवावंच लागणार आहे. मग सर्वज्ञे म्हणितले. मग स्वामी म्हणतात, अज्ञान अज्ञानी अन्यथा ज्ञान अन्यथा ज्ञानी ज्ञान निद्रा स्वप्न स्वप्नी आत्मज्ञान. मग स्वामी म्हणतात, अज्ञान म्हणजे मुळात हा जीव अज्ञान आहे, तम स्वरूपामध्ये पडलेला होता हा जीव, तेव्हा अज्ञान होता. आणि तशा त्या अज्ञान जीवाला अन्यथा अज्ञान उत्पन्न झालं. अज्ञानी अन्यथा अज्ञान म्हणजे मायेने चैतन्य म्हणायला लावलं आणि अज्ञानामध्ये अन्यथा ज्ञान निर्माण झालं. जीव काय माया आहे का चैतन्य आहे का? नाही. परंतु तो म्हणतो मी चैतन्य आहे, म्हणजे अन्यथा ज्ञान निर्माण झालं. अन्यथा ज्ञानी ज्ञान निद्रा स्वप्न स्वप्नी आत्मज्ञान. आणि असं अन्यथा ज्ञानामध्ये पुढं ज्ञान प्राप्त होते त्याला परमेश्वराकडून. कारण आद्यमळ लागल्यानंतरच इतर मळ लागले, चतुर्विध कर्मफळाला हा जीव गेला आणि मग परमेश्वराने अवतार घेऊन त्याला ज्ञान दिलं. किंवा आपण असं म्हणू शकतो, निद्रा स्वप्न स्वप्नी आत्मज्ञान. एखाद्या वेळेस एखाद्या जीवाला स्वप्नामध्ये पण आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. जसं एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडलं आणि देवाने सूचक जाणवलं काहीतरी आणि त्या स्वप्नाप्रमाणे त्याने आचार केला आणि त्याला ज्ञान प्राप्त झालं. किंवा आपल्या महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये असंही आलेलं आहे, हजारे वालेराज बाबा म्हणून होऊन गेले, त्यांना स्वप्नामध्ये असं दिसलं की कोणीतरी एक व्यक्ती आहे, त्याने स्वप्नामध्ये या हजारे वालेराज बाबांच्या मुखामध्ये जे आरतीचं ताट होतं त्या आरतीच्या ताटामध्ये त्या निरंजनीमध्ये एकदम असा अग्नी प्रज्वलित आहे आणि तो अग्नी यांच्या मुखामध्ये टाकून दिला. आणि दुसऱ्या दिवशी एकदम खाडखाड पोथी करायला लागले. ते त्यांना एवढंसं ज्ञान नव्हतं, परंतु हे स्वप्न त्यांना पडलं आणि दुसऱ्या दिवशीपासून ते पोथी करायला लागले, ज्यांनी आयुष्यात कधी पोथी केली नव्हती. सर्व परमार्गातील मंडळी आश्चर्यचकित झाली. जे मंडळी म्हणत होती या अडाणी अशा या बुवाला महंती देऊ नका, त्या सर्व लोकांचे तोंड गप्प झाले, कारण जुन्या बाबांनी त्यांना महंती दिली होती. फार वर्षापूर्वीची घटना आहे ही. तर असं स्वप्नामध्ये पण ज्ञान होऊ शकते असं स्वामी इथे म्हणतात. तर अशा प्रकारे आजच्या या ज्ञान सत्रातील दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी संसाराविषयी काय सांगितलेलं आहे? संसाराच्या संदर्भामध्ये स्वामींनी आजच्या या ज्ञानसत्रामध्ये काय निरूपण केलं, हा आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, उत्तरार्ध लीळा क्रमांक 509 आणि उत्तरार्ध लीळा क्रमांक 510 या दोन लीळेमधून आपल्याला काय शिकवण मिळते? या दोन्ही लीळेमधून आपल्याला ही शिकवण मिळते की गुरु हा चांगला ज्ञानी असावा, चांगला पारख करून आपण गुरु केला पाहिजे. जो गुरु आपल्याला ईश्वराकडे अग्रेसर करेल, ना की प्रपंचाकडे. आणि जे अज्ञानी असतात त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, अशी शिकवण आपल्याला या दोन्ही लीळेमधून मिळते. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये दायंबा भगवा वाहना सांडणे, दायंबा प्रती जणू ठकला म्हणणे, दृढ पुरुष महात्मे उपहासू, असे 2-3 लीळा आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.